शेतकरी एल्गार समितीच्या वतीने आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मतदारसंघात जून व जुलै अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या नुकसानाची तात्काळ मदत मिळावी, आपला तालुका हा वगळण्यात आला आहे व ओला दुष्काळ जाहीर करावा, या सर्व मागण्या घेऊन आज सर्व शेतकरी त्यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले आहे। आंदोलन चालू असताना आमदार यांनी निवेदन मागितले। या निवेदनात आम्ही बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्या, आपला तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, जून जुलैच्या अतिवृष्टीमुळे आणि पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित रक्कम जमा करावी, मागील पीक विमा अजूनही काही शेतकऱ्याला मिळाला नाही, ते त्यांना तात्काळ मिळावा, या सर्व मागण्यांचं निवेदन आमदार हरीश पिंपळे यांना देण्यात आलं आहे। त्यांनी ते निवेदन स्वीकारून लगेच तहसीलदार, कलेक्टर, मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना फॅक्स करून लगेच कळवले। त्यांनी सांगितले की शेतकरी आता हैराण झालेला आहे, माझ्या घरावर मोर्चे घेऊन येत आहे, तुम्ही आमच्या तालुक्याला त्वरित मदत करावी, असं सुद्धा यावेळी बोलण्यात आलं। हा मोर्चा अतिशय शांततेने पार पडला। यावेळी सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान किती झाले हे त्यांना दाखवले। यावेळी पोलीस बंदोबस्त व पत्रकार इथे उपस्थित होते।